आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. सांगली एलसीबीची धडक कारवाई. 11 पिस्तूल आणि 22 जिवंत काडतुसासह तिघांना बेड्या. मध्य प्रदेश कनेक्शन उघड. सांगली वार्ताहर मुकुंद मोहिते. सांगली जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रांविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक मोहीम राबवून बेकायदेशीर शस्त्रांची मोठी तस्करी उघडकीस आणली आहे. आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून पोलिसांनी 11 देशी बनावटीचे पिस्तूल, 22 जिवंत काडतुसे आणि 2 स्पेअर मॅगझिन असा एकूण 1,62,210 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना रंगेहात अटक केली असून हे रॅकेट मध्य प्रदेशातून चालवले जात असल्याचे उघड झाले आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात येत होती. या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार व पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाला गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी मयुरेश अधाटे हा नेलकरंजी फाटा येथे पिस्तूल घेऊन थांबला आहे. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून मयुरेश मनोहर अधाटे वय 25 राहणार विटा, सध्या राहणार चाकण, पुणे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 1 पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे मिळून आली अशी उलगडली साकडी. आरोपी मयुरेशकडे अधिक चौकशी केली असता त्याने हे पिस्तूल मारुती अशोक गुजले वय 24 राहणार जांभळमळा, तालुका खानापूर याच्याकडून खरेदी केल्याचं सांगितलं. पथकाने लागलीच खरसुंडी बलवडी रस्त्यावर छापा मारून मारुती गुजलेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 3 पिस्तूल, 6 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. मारुती गुजले आणि सदर शस्त्रे वैभव रूप गब्बर संजय इंगडे व 21 राहणार ताडाचीवाडी, तालुका खानापूर, सध्या राहणार चाकण, पुणे याच्याकडून आणल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी आटपाडीतील स्वादिष्ट मच्छी फ्राय सेंटर समोर उभे असलेल्या वैभव उर्फ गब्बर इंगडे याला शिताफीने पकडले. त्याच्या सॅकची झडती घेतली असता तब्बल 7 पिस्तूल, 14 जिवंत काडतुसे, 2 मॅगझिन हस्तगत करण्यात आले. मध्य प्रदेशातून सोशल मीडियाद्वारे खरेदी मुख्य पुरवठादार वैभव इंगडे याच्याकडे चौकशी केली असता त्याने हे सर्व शस्त्रे मध्य प्रदेशातील सेंधवा येथील पाजी नावाच्या इसमाकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. आरोपी व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून पाजीच्या संपर्कात होते. सेंधवा एसटी स्टँड परिसरात भेटून हे पिस्तूल खरेदी केले जात होते. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 3ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर मध्य प्रदेशातील मुख्य संशयित पाजीचा शोध पोलीस घेत आहेत. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल देशी बनावटीचे पिस्तूल 7,20,000 रुपये किमतीचे, तसेच जिवंत काडतुसे 22,000 रुपये किमतीची, स्पेअर मॅगझिन 20,000 रुपये किमतीची, एकूण जप्त ऐवज 7,62,210 रुपये. कारवाई करणारे पथक पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि त्यांच्या अंमलदाराच्या पथकाने ही धडक कामगिरी बजावली. स्थानिक गुन्हे शाखेतर्फे एक कारवाई झाली ज्याच्यामध्ये विनाशस्त्र अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या 3 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडे सुमारे 11 गावठी पिस्टल, 22 काडतूस, 2 स्पेअर मॅगझिन्स असे एकूण जवळजवळ 6,62,000चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये एकूण 4 आरोपी आहेत, पैकी 3 हे आत्तापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत. त्यात मुख्य आरोपी आहे तो मयुरेश आधाटे, हा मूळचा सांगली खानापूर तालुक्यातला आहे, परंतु सध्या तो पुण्यात राहतो. आणि मारुती गुजले हा जांभूळमाळा खानापूर आणि वैभव इंगळे ताडाचीवाडी खानापूर असे 2 इतर असे एकूण 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. त्यांना ज्यांनी सप्लाय केले ते मध्य प्रदेशमधला एक आरोपी आहे. त्याचा शोध घेणं चालू आहे. आणि एकूण 11 पिस्टल आणि 22 काडतूस असा मोठा मुद्देमाल हा जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचारी यांना यश आलेलं आहे. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.